नमस्कार मंडळी, चला तर मग आज व्हेज मंचुरियन बनवूयात। आम्ही पत्ताकोबी किसून घेतलेला आहे, त्याच्यावरती हिरवी मिरचीचे तुकडे टाकत आहेत, मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट त्याच्याऐवजी कट करून पण टाकू शकतो। ही मिरपूड आहे, गरम मसाला, हे याच्यात मी गव्हाचं पीठ वापरणार आहे। गव्हाचं पीठ मोठे 2-3 चमचे आणि कॉर्नफ्लॉवर छोटे 2-3 चमचे मी त्याच्यात वापरलेला आहे। मीठ, काश्मीरी लाल मिर्च पावडर, आता सगळं मिक्स करून घेऊया। गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि मैदा पण वापरू शकता, पण मी ते गव्हाच्या पिठात बनवणार आहे। नाही ते खरंच इतके टेस्टी झाले होते की वाटतच नाही की ते गव्हाच्या पिठामध्ये केलेत म्हणून, खूप छान झाले होते। आता हे सगळे बॉल्स हे तळून घ्यायचे, डीप फ्राय करून घ्यायचे छानपैकी। हे बघा, हे असे मस्त तळून घ्यायचे, खूप टेस्टी झाले होते। गव्हाच्या पिठामध्ये बनवले तरी खूप छान झाले होते, माझ्या मुलांना सगळ्यांना खूप आवडले। ते डीप फ्राय सगळे करून घेतले आणि ते थंड झाल्यानंतर मी त्याला परत 10 ते 15 सेकंदासाठी परत त्याला मी फ्राय केलेला आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर सोया सॉस, काळी मिरपूड, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, आता हे कॉर्नफ्लॉवर आहे त्याच्यामध्ये मी पाणी टाकून ते पाण्यात मिक्स करणार आहे आणि ते कढईमध्ये मी टाकलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे केचप पण मी थोडंसं टाकलेलं आहे आणि हे बॉल्स नंतर टाकलेलं आहे। हे पूर्ण असे छानपैकी मिक्स करून घ्यायचं। वा, खूप छान झालं होतं आणि खायला पण खूप टेस्टी। नक्की तुम्ही ट्राय करा। थँक्यू।